राज्याचे क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आगामी कॅबिनेटमध्ये दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी देणार. मुंबईतील मालाडमध्ये जागतिक दर्जाचे मीडिया हब उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. राज्य शासन आणि प्रसार भारती संयुक्तपणे कंपनी स्थापन करणार. अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीनं भरा. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश. राज्यातील प्रत्येक क्रीडांगणावर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य करा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश. मोनोरेलला सीएमआरएसचे सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त. सीबीटीसी तंत्रज्ञानासाठी अंतिम मंजुरी. वेगवान आणि कार्यक्षम मोनोरेलकडे मुंबईची वाटचाल. मनसेच्या इशाऱ्यानंतर मलबार हिलमध्ये गुजराती जैन फलक पालिकेनं हटवले. फलक न हटवल्यास आंदोलनाचा मनसेनं दिला होता इशारा. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास महागणार. स्कूल व्हॅन चालकांकडून 15% दरवाढीचा निर्णय. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दरवाढ लागू होणार. आनंद परांजपे यांना शिवसेना पक्षात मोठी जबाबदारी. शिवसेनेच्या राज्य संघटन प्रमुखपदी निवड. पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच मिळाली मोठी जबाबदारी. नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक नदी नाले पुन्हा प्रवाहित. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी येथील एफडीसी लिमिटेड कंपनीवर एफडीएची धडक कारवाई. एनर्जल या एनर्जी अँड इलेक्ट्रोलाइट पेयाच्या 30 लाख किमतीच्या बाटल्या जप्त. वयाच्या 60त आमिर खान बोहल्यावर. 61व्या वर्षी गौरीसोबत थाटणार संसार. 5 जुलैला जवळच्या कुटुंबियांसोबत लग्नगाठ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.